नमस्कार. तुम्ही कधी असा विचार केला आहे का? शरीरामध्ये वातदोष वाढल्यानंतर फक्त सांधेच का दुखतात? कंबरदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी, मानदुखी आणि शरीरामधले वेगवेगळे सांधेच का अफेक्ट होतात किंवा का दुखतात? तर आयुर्वेदानुसार वाताची उत्पत्ती ही पक्वाशयात किंवा मोठ्या आतड्यामध्ये होत असते. पोटामध्ये किंवा पक्वाशयामध्ये असा वातदोष खूप अधिक प्रमाणामध्ये वाढल्यामुळे त्या ठिकाणी तो सॅच्युरेट होतो किंवा त्याचे प्रमाण वाढते आणि तिथे वाढलेला वातदोष हा शरीरामध्ये ज्या ठिकाणी सांधे असतात, सांधे म्हणजे 2 हाडांना किंवा अस्थींना जोडणारा भाग. त्या भागामध्ये एक स्पेस असते किंवा जागा असते आणि ती जागा वाताला मिळाल्यामुळे असा वात त्या सांधे असणाऱ्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणचे सायनोव्हिल फ्लुइड किंवा वंगण पूर्णपणे कमी करतो आणि त्या ठिकाणचे सांधे एकमेकांना घासायला सुरुवात होतात आणि सांध्यांच्या ठिकाणीच वेदना किंवा शूल ही लक्षणे दिसतात.